मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना बायकांना किंवा पुरींना तुम्हाला पटवायचं असेल किंवा एखाद्या बाईला पटवून एखाद्या मुलीला पटवून तिला मस्तपैकी ना ठोकायची असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो बायका आणि मुली कधी कोणत्या आणि कशा प्रकारच्या पुरुषांच्या प्रेमामध्ये पडतात. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो की मित्रांनो बायका आणि मुली कधी कोणत्या आणि कशा प्रकारच्या पुरुषांच्या प्रेमामध्ये पडतात. म्हणजे पुरुषांनी ना असं काय केलं पाहिजे की जे केल्यावर ना कोणती पण बाई कोणती पण मुलगी आपल्या प्रेमामध्ये ना ऑटोमॅटिकली पडेल. म्हणजे मित्रांनो बेसिकली ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 3 कामं सांगणार आहे की मित्रांनो जी 3 कामं ना जो पुरुष एखाद्या बाईसाठी करतो ना किंवा जो पुरुष ती 3 कामं ना करायला सुरुवात करतो तर मित्रांनो म्हणजे त्याच्या आयुष्यात ना जी पण कोणी मुलगी किंवा जी पण कोणी बाई त्याच्या आयुष्यामध्ये असते ना तर ती मुलगी किंवा ती बाई त्याच्या प्रेमामध्ये ना आपोआप पडते. कारण मित्रांनो अशा पुरुषांच्या ना प्रेमामध्ये बायका आपोआप ऑटोमॅटिकली त्यांच्या प्रेमामध्ये ना त्या पडतात मित्रांनो. असा माझा ना 10 वर्षांचा अनुभव आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला ऐकायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना समजून घेणं आणि तिला ना महत्त्व देणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तिला ना समजून घेणं आणि तिला महत्त्व देणं. आता बघा मित्रांनो प्रत्येक ना बाईची आणि मुलीची अशी इच्छा असते की म्हणजे माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने जो पुरुष जो मुलगा माझ्या आयुष्यामध्ये असेल ना तर त्याने मला समजून घ्यावं आणि म्हणजे त्याने मला ना जास्तीत जास्त महत्त्व द्यावं. आता बघा मित्रांनो समजून घेणं ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना समजून घेण्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल तरी मी आता तुम्हाला ना एक छोटंसं एक्झाम्पल देतो की मित्रांनो समजून घेणं म्हणजे काय की म्हणजे जर तिने ना तुम्हाला काही पण म्हणजे सांगितलं सो म्हणजे तिची ती गोष्ट ना नीटपणे ऐकणं आणि कधी ना म्हणजे तिला जज न करणं. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला छोटंसं म्हणजे उदाहरण देतो की म्हणजे जर म्हणजे तिने तुम्हाला सांगितलं की अरे यार सकाळी ना मी म्हणजे गॅसवरती दूध तापायला ठेवलं होतं पण म्हणजे माझा लक्ष नव्हता आणि दूध ना ओटी गेलं. सो मित्रांनो असं तिने सांगितलं ना म्हणजे असं सांगितल्यावर ना तुम्ही तिला असं बोललं पाहिजे की ठीक आहे यार होतं कधी कधी म्हणजे तू तुझं लक्ष ना थोडंसं म्हणजे ठेवत जा, असं करू नकोस, असं म्हणजे प्रेमाने तिला सांगणं. पण मित्रांनो आता म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्ही जर म्हणजे तिला उलट बोललात की काय यार म्हणजे तुझं लक्ष कुठं असतो, तू अशीच आहेस, असं म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे मित्रांनो म्हणजे तिला ना कधी म्हणजे काय म्हणजे न बोलणं म्हणजे मित्रांनो उलट न बोलणं आणि म्हणजे तिचा प्रॉब्लेम ना समजून घेणं आणि म्हणजे कधी म्हणजे तिला ना जज न करणं की म्हणजे तू अशीच आहेस, तू म्हणजे तशीच आहेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बघा मित्रांनो तुम्हाला समजलं असेलच. आता म्हणजे मित्रांनो समजून घेण्याचा अर्थ ना असा होतो. आता मित्रांनो त्याच्यानंतर काय मी तुम्हाला बोललो की मित्रांनो म्हणजे तिला ना महत्त्व देणं. आता महत्त्व देण्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो म्हणजे तिच्या ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं. जसं की फॉर एक्झाम्पल उद्या ना त्या मुलीचा बर्थडे आहे म्हणजे उद्या तिचा ना वाढदिवस तिचा आहे. सो मित्रांनो आज तुम्ही ना बरोबर रात्री 12 वाजता त्या मुलीला ना काहीतरी सरप्राईज तुम्ही तिला दिलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो त्या मुलीला ना असं वाटेल की बघ यार म्हणजे माझ्या छोट्या छोट्या गोष्टी ना म्हणजे ह्याच्या डोक्यामध्ये किती असतात, म्हणजे हा मुलगा ना मला किती महत्त्व देतो. म्हणजे मित्रांनो त्या मुलीने तुम्हाला काय पण काम सांगितलं सो तिचं काम ना लवकरात लवकर करून देणं. म्हणजे जर त्या मुलीने ना तुम्हाला कुठे पण भेटायला बोलवलं सो म्हणजे तुम्ही ना काहीतरी म्हणजे जुगाड करून त्या मुलीला भेटायला जावा. म्हणजे त्या मुलीला असं वाटलं पाहिजे की बघ यार म्हणजे हा मुलगा ना मला किती महत्त्व देतो, असं तिला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की तुम्ही तिला समजून घेता आणि तुम्ही तिला ना महत्त्व देता तर मित्रांनो तेव्हाच ना ती मुलगी किंवा ती बाई तुमच्या प्रेमामध्ये ना
ऑटोमॅटिकली पडेल. कारण मित्रांनो मुलींना ना असंच वाटतं की मला कोणतरी असा मुलगा भेटावा जो मला समजून घेईल आणि म्हणजे जो मला ना महत्त्व देईल असं वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो हा म्हणजे पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्या ना अडीअडचणीच्या काळात म्हणजे जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये ना कोणता प्रॉब्लेम जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये येईल आणि त्या प्रॉब्लेममध्ये ना ती एकटी पडली असेल, जेव्हा तिच्यासोबत ना कुणीच नसेल, तर अशा ना तिच्या अडीअडचणीच्या काळात तिच्यासोबत ना ठामपणे उभं राहणं आणि तिला ना शक्य असेल तेवढी तिला मदत करणं. म्हणजे मित्रांनो जेव्हा जेव्हा ना ती मुलगी कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये ती फसणार ना, तेव्हा म्हणजे जेव्हा तिच्यासोबत कुणीच नसेल, जेव्हा तिला ना एकटं तिला वाटत असेल की म्हणजे मी या प्रॉब्लेममध्ये ना फसली आहे आणि माझ्यासोबत ना आता कुणीच नाही आहे, तर मित्रांनो अशा वेळेत ना तुम्ही तिला मदत करा. तुम्ही तिच्यासोबत ना ठामपणे उभं राहा. तुम्ही तिला बोला की यार तू ना टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासोबत ना कायमचा आहे. आपण म्हणजे दोघं ना या प्रॉब्लेममधून बाहेर येण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मी तुला ना शक्य असेल तेवढी म्हणजे मी तुला मदत करायला तयार आहे असं तुम्ही तिला बोला. म्हणजे मित्रांनो तिला ना असं वाटलं पाहिजे की यार हा मुलगा ना माझा एक आधार आहे. म्हणजे हा मुलगा ना जर माझ्या आयुष्यामध्ये नसताना तर म्हणजे मी खूप जास्त एकटी पडली असती असं त्या मुलगीला वाटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तिचा ना एक प्रकारचा आधार बना आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की हा मुलगा खरोखरच माझा एक म्हणजे आधार आहे, हा मुलगा असताना ना मला कधीच कोणत्या प्रकारचं टेन्शन कोणत्या प्रकारची भीती मला कधी वाटत नाही, म्हणजे हा मुलगा असताना ना मी एकदम बिंदास असते, तर मित्रांनो तेव्हा ना ती मुलगी तुमच्या प्रेमामध्ये 100% ती पडली असेल मित्रांनो. कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलीला ना किंवा एखाद्या बाईला असं वाटतं ना की म्हणजे हा मुलगा माझा आधार आहे आणि हा मुलगा ना मला माझ्या आयुष्यामध्ये कसा पण करून पाहिजे, तेव्हा ती मुलगी ना त्या मुलग्याला किंवा त्या पुरुषाला ती मिळवण्यासाठी ना ती काही पण करते मित्रांनो. कारण मुलींना आणि बायकांना असाच मुलगा आपल्या आयुष्यामध्ये त्यांना हवा असतो जो त्यांना ना अडीअडचणीच्या वेळेत त्यांना मदत करेल आणि कायमचं ना त्यांच्यासोबत ठामपणे उभं राहील. असा मुलगा ना प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक बाईला हा हवा असतो. तर मित्रांनो हा पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. आत्ता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना त्या मुलीच्या इच्छा, तिची स्वप्न आणि तिच्या गरजा शक्य असेल तेवढं ना तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करा. काय बोललो मी? तुम्ही त्या मुलीच्या इच्छा, तिच्या गरजा आणि तिची स्वप्न ना शक्य असेल तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो इच्छा म्हणजे काय? छोट्या मोठ्या इच्छा. जसं की फॉर एक्झाम्पल ती मुलगी ना तुम्हाला सकाळी असं बोलली की यार आज मला ना पाणीपुरी खायची खूप जास्त इच्छा झाली आहे, म्हणजे आज मला ना पाणीपुरी खायची आहे असं बोलून ना म्हणजे ती मुलगी आपल्या घरी निघून गेली. सो तुम्ही काय करा की मित्रांनो दुपारी किंवा मित्रांनो संध्याकाळी तुम्ही ना गुपचूपपणे पाणीपुरी घ्या, पार्सल म्हणजे ते पॅक करा आणि म्हणजे तुम्ही म्हणजे तिला ना तिच्या घरी जाऊन म्हणजे तुम्ही तिला ना पाणीपुरी मित्रांनो द्या. किंवा मित्रांनो तुम्ही तिला असं बोला म्हणजे मित्रांनो दुपारी किंवा संध्याकाळी की म्हणजे आपण दोघं ना बाहेर कुठेतरी जाऊया का, असं म्हणजे तुम्ही तिला बाहेर घेऊन जावा आणि अचानक ना म्हणजे एखाद्या पाणीपुरीच्या गाडीवरती तुम्ही तिला घेऊन जा आणि तुम्ही म्हणजे तिला ना पाणीपुरी खायला द्या. असं मित्रांनो म्हणजे छोट्या छोट्या इच्छा. आता मित्रांनो गरजा काय असतात की मित्रांनो बघा फॉर एक्झाम्पल ती मुलगी तुम्हाला बोलली की यार मला ना अशी अशी वस्तू हवी होती पण म्हणजे माझ्याकडे ना सध्या पैसे नाही आहेत. सो मित्रांनो जर तुम्ही ना ती वस्तू घेऊ शकता, तुमची तेवढी ऐपत आहे, तर मित्रांनो तुम्ही काय करा की तुम्ही ना दुकानामध्ये जावा आणि ती वस्तू ना घेऊन आणा आणि तुम्ही तिला ना अचानकपणे तिला सरप्राईज द्या. म्हणजे मित्रांनो असं केल्यावर ना त्या मुलगीला वाटेल की बघ हा मुलगा ना माझ्याबद्दल किती विचार करतो, म्हणजे हा मुलगा ना माझ्या छोट्या छोट्या इच्छा, माझ्या छोट्या छोट्या गरजा, माझी छोटी छोटी स्वप्न हा पूर्ण करतो. असं म्हणजे जेव्हा तिला वाटेल ना तेव्हा मित्रांनो ती मुलगी तुमच्या प्रेमामध्ये ना आपोआप ती पडेल मित्रांनो. कारण असंच होतं मित्रांनो, पुरींना अशीच पोरं आवडतात जी पोरं ना त्या पुरींच्या इच्छा, गरजा आणि स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतात. अशी पोरं ना पुरींना आणि बायकांना खूप जास्त आवडतात आणि अशा पोरांच्या प्रेमामध्ये ना पुरी आणि बायका आपोआप पडतात मित्रांनो. तर मित्रांनो हा म्हणजे पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला
सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.